Hello, good morning, my dear student. Good morning, sir. How are you? We are fine. Okay, all right. Today we are going to see this 3.4 Think Before You Speak from our textbook of 9th class. या लेसनची हेडिंग पाहून मला एक संस्कृतमधलं सुभाषित आठवलं आहे. प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति मानवाः तस्मात् देव वक्तव्यम वचने का दरिद्रता. असं म्हटलं जाते की प्रिय चांगलं गोड बोलण्यानं जर लोक आनंदित होत असतील तर आपल्या बोलण्यामध्ये कटुता कशाला पाहिजे, म्हणजे आपणही गोड बोलायला पाहिजे. तर या प्रस्तुत पाठामधून आपल्याला आपल्या शब्दाचे महत्त्व कळते व उत्तम वक्ता बनण्यासाठी काय करावे हे आपल्याला माहीत होते. तर ठीक आहे, बघूया आजच्या या पाठामध्ये अभ्यास केलेला होता. तर आज आपण या लेसनच्या एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया. तर लेट्स गेट स्टार्टेड नाव. मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस. तर खरं पाहिलं तर लिसन मोर, आपण जास्त ऐकायला पाहिजे आणि टॉक लेस आणि कमी बोलायला पाहिजे. लेखकाच्या मताप्रमाणे आपण जास्त ऐकायला पाहिजे आणि कमी बोलायला पाहिजे. आता कवी आपल्याला या लेसनमध्ये सांगत आहेत की आपण काय जास्त ऐकायला पाहिजे, कमी बोलायला पाहिजे. खरं पाहिलं तर या पद्धतीनं व्हायला पाहिजे. दॅट इज व्हाय, आणि म्हणूनच या दृष्टीनेच दॅट इज व्हाय न्यू वर्ड आहे. दॅट इज व्हाय. दॅट इज व्हाय मीन्स म्हणूनच. दॅट इज व्हाय. दॅट इज व्हाय मीन्स म्हणून. आणि म्हणूनच ग्रेट स्टेट्समॅन बेंजामिन डिझरायली. तर ब्रिटिश जे राजकारणी एक व्यक्ती होते त्यांनी बेंजामिन डिझरायली यांनी म्हटलं होतं. तर स्टेट्समॅनचा अर्थ आहे राजकारणी व्यक्ती म्हणजे पॉलिटिशियन. ब्रिटिश पॉलिटिशियननी काय म्हटलं होतं की नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears. नेचर मीन्स निसर्ग. निसर्गाने आपल्याला काय बहाल केलं आहे तर 2 कान बहाल केला आहे. अँड 1 माउथ, आणि एकच तोंड आपल्याला बहाल केला आहे. निसर्गाने आपल्याला काय दिलं आहे तर 1 तोंड दिलं आहे आणि 2 कान दिला आहे. इफ मॅन वॉज टू मीन टॉक मोर अँड लिसन लेस. जर असं राहिलं असतं तर की टॉक मोर, आणि जर आपल्याला जास्तच बोलायचं आहे आणि कमी ऐकायचं असं जर राहिलं असतं तर ही वूड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear. तर त्याने आपल्याला 2 तोंड दिलं असतं आणि कान एकच दिलं असतं जर असं राहिलं असतं तर. तर इथं एक प्रश्न होऊ शकतो की व्हॉट हॅज नेचर एंडोड अस. निसर्गाने आपल्याला काय दिलं आहे? 2 ears and 1 mouth. 2 ears and 1 mouth. Okay. Sit down. Next question. Next question I would like to say ki who was Benjamin Disraeli? Who was Benjamin Disraeli? Yes. British statesman. British statesman. Imagine how we would have looked how strange with 2 mouths on 2 sides and 1 ear at center. तर लेखक आपल्याला सांगत आहेत की जर आपल्याला जास्तच बोलायचं आहे आणि कमी ऐकायचं आहे असं जर राहिलं असतं तर ईश्वराने आपल्याला 2 तोंड दिलं असतं आणि एकच कान दिलं असतं. आणि कल्पना करा की जर 2 तोंड राहिले असते 2 बाजूला आणि सेंटरमध्ये जर एकच आपल्याला कान राहिला असता तर माणूस कसा दिसला असता. The writer has compared our ear with funnels. What has the writer compared our ear with? Funnels. Yes. It is open all time. आपले कान सगळे नेहमीच कायमच ओपन असतात है ना. हां, उघडे असतात. तर देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. आणि त्याला बंद करू शकतो असं काही आपला त्यामध्ये काही उपाय नाही, काही दरवाजा नाही, काही दार नाही आहे. ठीक आहे, दरवाजा नाही, काही दार नाही की आपण आपल्या कानाला बंद करू शकतो. व्हेअर ॲज, तर या उलट इफ यू हॅव टू स्पीक इवन सिंगल वर्ड, जर तुम्हाला एक शब्द जरी बोलायचं असेल तर त्यावेळेस
दॅट मस्ट पास थ्रू 2 वॉल्स. तर त्या एक शब्दाला सुद्धा बाहेर पडण्यासाठी तिथं 2 भिंती पार करून जावं लागेल. आणि कोणकोणत्या 2 भिंती आहेत? 2 फेन्सेस आणि 2 कुंपण. लेखकांनी त्याला कुंपण म्हटलं आहे, 2 भिंती म्हटलं आहे. तर कोणत्या 2 भिंती आणि कोणत्या 2 फेन्स? म्हणजे कुंपण. FENC, फेन्स म्हणजे कुंपण. तर 2 फेन्सला आपल्याला 2 फेन्स किंवा 2 भिंती पार करून त्याला जावं लागलं असतं. देर इज फर्स्ट द फेन्स ऑफ दिस 2 रोज ऑफ टीथ. आणि पहिली भिंत कोणती आहे? तर हे दात आहेत आपले. दात रूपी हे 2 भिंत आहेत. या भिंतीला पार करून शब्द बाहेर पडत असतात. आणि देर इज सेकंडली द फेन्स ऑफ 2 लिप्स. आणि दुसरी फेन्स काय? तोंडाची, लिप्स आहे, म्हणजे आपल्या ओठांची आहे. तर जोपर्यंत तुम्ही दात ओपन करणार नाही तोपर्यंत तुम्ही बोलणार नाही. पण त्या पलीकडे जर आपल्या ओठांना तुम्ही ओपन करणार नाही तर एक शब्दही तुम्ही बाहेर बोलू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोलून दाखवतो आहे की थिंग्स बिफोर यू स्पीक. वेगळा शब्द निघाला. आता मी ओठांना बंद करतोय, तर या पद्धतीने आपल्याला एक शब्दही बोलता येत नाही. तर लेखकाने या ओठांना आणि या दातांना काय म्हटलं आहे? 2 फेन्सेस म्हटलं आहे, 2 वॉल्स म्हटलं आहे, 2 वॉल्स म्हटलं आहे. तर बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन. तर एक शब्दही समजा आपल्याला तोंडाच्या बाहेर पडायचं आहे, काढायचं असेल तर इट हॅज टू पास. तर त्याला त्या शब्दांना या 2 भिंतीच्या बाहेर पडावं लागेल. आलं लक्षात? या 2 भिंती तोडून बाहेर पडावं लागेल शब्दांना. तर इट हॅज टू पियर्स थ्रू दीज 2 वॉल्स. आणि या पियर्सचा अर्थ आहे भेदून बाहेर पडणे. तर या 2 शब्दांना भेदून बाहेर जावं लागेल. आणि थ्रू दीज 2 फेन्सेस. आणि या 2 फेन्सेसच्या बाहेर पडल्यानंतरच आपण जे काही म्हणू शकतो तर ते सार्थकपणे म्हणू शकतो. पुढे Therefore we must think at least twice before we utter a word. आणि त्यामुळे जर आपल्याला एक तोंड आहे आणि 2 कान आहे आणि म्हणूनच आपण लेखकाच्या मताप्रमाणे therefore means म्हणूनच we must think at least twice. म्हणूनच आपण निदान 2दा विचार करायलाच पाहिजे. मस्टचा वापर आला आहे इथं. मस्ट MUST मस्ट म्हणजे आपण विचार करायलाच पाहिजे, 2दा विचार करायलाच पाहिजे. बिफोर वी अट्टर म्हणजे उच्चारणे. UTTER अट्टर म्हणजे उच्चारणे. तर जर एक शब्द जरी तुम्हाला उच्चार करायचा असेल तर त्यापूर्वी तुम्हाला 2दा विचार करायलाच पाहिजे. यू मस्ट थिंक 2 times इफ यू वॉन्ट टू अटर इवन सिंगल वर्ड्स. अंडरस्टँड? It is the suggestion given by the writer. Now question, which suggestions writer has given here? Which suggestions writer has given here? We must think at least twice before we utter a word. We must think twice when we uttered a single word. Okay. Sit down. Now a very wise man once remarked that. Remark means said. Remark means said. Remark. Remark means said. तर एकदा एक बुद्धिमान व्यक्ती काय म्हणाले की द अनस्पोकन वर्ड्स यू आर मास्टर. यू आर द मास्टर ऑफ अनस्पोकन वर्ड्स. जोपर्यंत तुम्ही एखादा शब्द बोलला नाही आहे तोपर्यंत तुम्ही त्या शब्दाचे काय आहात? मालक आहात. मास्टर मीन्स मालक आहात. केव्हापर्यंत? जोपर्यंत तो शब्द तुमच्या ओठाच्या बाहेर निघालेला नाही तोपर्यंतच तुम्ही त्या शब्दाचे काय आहेत? मालक आहात. अँड ऑफ द स्पोकन वर्ड्स यू आर द स्लेव. आणि एकदा शब्द बाहेर पडला की मग तुम्ही त्या शब्दाचे स्लेव झाले. स्लेव हे विरोधी शब्द आहेत. हे मास्टर आणि स्लेव हे कसे शब्द आहेत? विरोधी शब्द आहेत. मास्टर अपोजिट स्लेव. तर हे आपण केव्हापर्यंत त्या शब्दाचे मालक आहोत? जोपर्यंत तो शब्द आपल्या तोंडाच्या आपल्या ओठाच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण त्याचे मालक आहोत. आणि गुलाम
जर तो शब्द बाहेर पडला की मग आपण त्या शब्दाचे गुलाम झालो. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. त्याचं कारण असं आहे की एकदा तोंडाच्या बाहेर ओठाच्या बाहेर शब्द पडले की तुम्ही त्याला यू कॅन नॉट टेक इट बॅक. स्पोकन इफ द वर्ड्स यू हॅव स्पोकन यू कॅन नॉट कंट्रोल, यू कॅन नॉट चेंज इट, यू कॅन नॉट टेक इट बॅक. दॅट्स वाय रायटर सेज दॅट यू आर द स्लेव ऑफ द स्पोकन वर्ड्स. आणि म्हणूनच लेखक म्हणत आहे की बोललेल्या शब्दाचे तुम्ही गुलाम आहात. हां, डू व्हॉट यू विल. आता काही झालं तरी तुम्ही बोललेल्या शब्दांना परत घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे बाणातून निघालेला तीर परत येत नाही तो त्यासारखाच आपल्या तोंडातून निघालेला शब्द परत तुम्ही घेऊ शकत नाही. आणि म्हणून लेखक काय म्हणत आहे, देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स. आणि म्हणूनच शब्द बोलत असताना आपण फार केअरफुल असायला पाहिजे. यू शुड बी व्हेरी अटेंटिव्ह while speaking. जेव्हा तुम्ही बोलत असता तर यू शुड बी व्हेरी केअरफुल अँड यू शुड बी व्हेरी अटेंटिव्ह. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. आणि एकदा शब्द तुमच्या तोंडाच्या म्हणजे ओठाच्या बाहेर पडले, एकदा शब्द तुमच्या लिपच्या किंवा ओठाच्या बाहेर पडले की त्या शब्दांना काय झालं तरी तुम्ही परत घेऊ शकत नाही. आणि म्हणून लेखकाने इथं आपल्याला सजेशन दिलं आहे की यू शुड स्पीक व्हेरी केअरफुली, यू शुड स्पीक व्हेरी केअरफुली अँड अटेंटिव्हली. ओके, तर आता पुढे बघूया. व्हॉट आर द अनस्पोकन वर्ड्स. व्हॉट आर द अनस्पोकन. आता अनस्पोकन वर्ड्स म्हणजे न बोललेले शब्द काय आहेत, तर अनस्पोकन वर्ड्स ते आहेत दे आर द थिंग्स दॅट यू वॉन्ट टू से. जे तुम्हाला बोलायचं आहे तेच अनस्पोकन शब्द आहेत. तुमच्या मनात आहे, तुमच्या डोक्यात विचार आलेले आहेत परंतु ते अजूनही बोललेले नाही आहे. बट रिमेन अनसेड म्हणजे ते अजूनही बोलल्याचे राहून गेले, अजूनही ते न सांगता राहून गेले तर तेच अनस्पोकन वर्ड्स आहे. ॲज थॉट्स इन युअर माइंड. आणि तसा विचारही तुमच्या डोक्यात आहे परंतु तो विचार तुम्ही अजूनही शब्दावाटे बाहेर काढलेला नाही, तर दॅट इज कॉल्ड ॲज अनस्पोकन वर्ड्स. दॅट इज कॉल्ड ॲज अनस्पोकन वर्ड्स. ॲज once you have put thoughts into words. Once you have put the thoughts into words. एकदा तुम्ही तुमच्या विचारांना शब्दामध्ये घातलं अगेन की एकदा तुमच्या डोक्यामध्ये असलेले विचार त्याला तुम्ही शब्दरूपाने बाहेर पडू दिलं तर once the words have left your lips you cannot change or control them. तर तुम्ही मग त्या शब्दांना कंट्रोल करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही किंवा त्याला तुम्ही टेक बॅक करू शकत नाही, त्याला परत आणू शकत नाही. तर इन दिस वे अकॉर्डिंग टू दी रायटर वी शुड बी व्हेरी केअरफुल व्हाईल स्पीकिंग. बोलत असताना आपण बरंच सावध असायला पाहिजे. हां, आता इथं एक एक्झाम्पल दिलं आहे. वन मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल गुरु. एकदा एक तरुण आपल्या आध्यात्मिक गुरुकडे गेला. स्पिरिच्युअल मीन्स आध्यात्मिक, स्पिरिच्युअल आध्यात्मिक गुरुकडे गेलं. आणि गुरुकडे गेल्यानंतर काय केलं त्यांनी विचारलं की आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स. हार्श मीन्स कठीण, कठोर शब्द आणि अनकाइंड वर्ड्स म्हणजे निर्दयी किंवा निष्ठुर वर्ड आपल्या मित्राला बोललो. तर तो म्हणाला की मी आपल्या मित्राला फार कठोर आणि निर्दयी निष्ठुर असे शब्द बोललेलो आहे. ही इज डीपली हर्ट. आणि त्यामुळे तो डीपली हर्ट, खूप दुखावलेला आहे. तर आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. तर तो म्हणाला की आता मी त्यामुळे अफ्रेड झालेलो आहे म्हणजे मला भीती वाटत आहे की आमची आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, माझी मैत्री त्याच्यासोबत आता तुटणार आहे अशी मला आता भीती वाटत आहे. तर त्याने विचारलं की हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. तर याच्यामध्ये अमेंड्स म्हणजे सुधारणा घडवून आणणे. अमेंड्स म्हणजे सुधारणा. त्याच्यामध्ये काय सुधारणा घडवून आणू असं तो आपल्या गुरुला असं त्याने विचारलं. The white teacher gave him a fresh sheet of blank paper. Then the teacher gave him a white fresh sheet of blank paper. तर त्याने एक कोरा कागद दिला त्याला and a pen.
नाव क्वेश्चन, डिड द टीचर, व्हॉट डिड द टीचर गिव्ह हिम? हां, यस यू, व्हॉट डिड द टीचर गिव्ह हिम? पेपर अँड पेन. करेक्ट आन्सर, पेपर अँड पेन. सिट डाऊन. नाव ही सेड टू द यंग मॅन, आणि त्यानंतर तो यंग मॅनला म्हणाला की राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स, आणि तो म्हणाला की या पेपरवर सगळे जे काही तू कठोर शब्द बोललेला आहेस आणि जे निष्ठुर शब्द बोललेला आहे ते शब्द सगळे या कागजवर लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड, आणि जसं त्या टीचरने म्हटलं अगदी त्याचप्रमाणे त्या तरुण व्यक्तीने केलं. अँड शोड द पेपर टू हिज टीचर, आणि ते कागद ते आपल्या टीचरला, आपल्या गुरुला त्यांनी दाखवलं. नाव टीअर अप दिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बीट्स ॲज यू कॅन, द वाईज टीचर सेड. तर तो बुद्धिमान शिक्षक म्हणाला, गुरु म्हणाला आपल्या त्या तरुण व्यक्तीला की यू कॅन टीअर अप दिस शीट ऑफ पेपर, तर या पेपरला तू सगळं काय कर, टीअर अप कर. टीअर म्हणजे फाडणे. हां, टीअर, टीअर म्हणजे फाडणे. हां, तर त्याला लहान लहान तुकड्यामध्ये त्याला फाडायला म्हटलं. आणि सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इन टू द 100 टायनी बिट्स ऑफ पेपर, आणि अशा पद्धतीने त्या तरुण व्यक्तीने त्या सगळ्या एका पेपरचे असे 101 लहान लहान बारीक बारीक तुकडे करून टाकले. तर सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इन टू 100 ऑफ टायनी बिट्स ऑफ पेपर, थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो. तो काय म्हणाला की द टीचर टोल्ड हिम, तो गुरु त्या शिष्याला म्हणाला की आता हे काय कर, हे सगळे तुकडे तू खिडकीच्या बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझी डन, आणि हे करणं फारच सोपं आहे. ते तसं करणं, खिडकीच्या बाहेर फेकून देणं हे फार सोपं होतं. इट वॉज विंडी डे, आणि तो त्या दिवशी वारा वाहत होता, बाहेर वारा वाहत होता. अँड द टायनी बीट्स वेअर स्कॅटर्ड फार, आणि अशा पद्धतीनं स्कॅटर्स म्हणजे पसरणे, ते सगळे लहान लहान बारीक तुकडे होते ते हव्याच्या सोबतच इकडे तिकडे स्कॅटर्ड झाले म्हणजे पसरून गेले. अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड, आणि हे सगळं तो तरुण व्यक्ती पाहत होता. हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टीला तो तरुण व्यक्ती पाहत होता. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट, आणि त्यानंतर गुरुने त्याला आज्ञा दिली की गो आउट इन टू द स्ट्रीट, आता तिकडे रस्त्यावर जा आणि कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन, आणि तुला शक्य होईल तेवढे तू ते तुकडे गोळा कर, जमा कर. द टीचर ऑर्डर हिम, अशा पद्धतीने त्या टीचरने त्याला ऑर्डर केलं, आज्ञा दिली. तर इथं एक प्रश्न तयार होईल, व्हॉट डिड द टीचर ऑर्डर द यंग मॅन? Go out into the street and collect as many bits of the paper as you can. हां, कलेक्ट ऑल द बिट्स ऑफ पेपर ॲज ही कॅन बॅक. तर तो व्यक्ती टेकन अ बॅक म्हणजे थोडासा हेजिटेट झाला. ही वॉज स्टार्टल, ही वॉज स्टार्टल. द यंग मॅन वॉज स्टार्टल. तर तो माणूस स्टार्टल झाला म्हणजे STARTLE, स्टार्टल्ड. द मॅन वॉज स्टार्टल मीन्स टेकन अ बॅक. नाव बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. परंतु तो संकोच करताच तो आपल्या गुरुला म्हणाला की दॅट इज नॉट पॉसिबल, हे काही शक्य नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट, हे काम फारच अवघड आहे. इट विल बी डिफिकल्ट इंडीड. तर गुरु काय म्हणाला की इट विल डिफिकल्ट इंडीड म्हणजे निश्चितच हे कसं आहे, अवघड आहे, निश्चितच हे काम अवघड आहे. हां, बट डू गिव इट अ ट्राय. परंतु एकदा ट्राय करण्यास काय हरकत आहे, एकदा प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. ही विल बी डिफिकल्ट. हां, द यंग मॅन वेंट आउट. तर तो व्यक्ती बाहेर निघाला आणि ही रिटर्न हाफ ॲन अवर लेटर, आणि अर्ध्या तासानंतर तो परत आला. एक्झॉस्टेड, तो थकून भागून आला आणि ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. काही क्षणापूर्वीच त्याने ज्या एका कागदाचे जवळपास 100 तुकडे केले होते, तर त्या 100 पैकी एकही तुकडा त्याला जमा करता आलेला नव्हता. बिकॉज तो हवेसोबत ते सगळे तुकडे इतरत्र पसरून गेलेले होते.
तर अशा प्रकारे धिस इज व्हॉट हॅपन विथ द स्पोकन वर्ड्स. तर त्याच्या गुरुने त्याला समजावून सांगितलं की धिस इज व्हॉट हॅपन. आणि अगदी असंच होते जे आपण तोंडातून शब्द बाहेर काढतो तर ते अगदी यासारखंच आहे की त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, त्याला आपण मागे घेऊ शकत नाही. द टीचर सेड टू हिम, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड. एकदा मोठ्याने बोललेले शब्द, एकदा तोंडातून मोठ्याने बोललेले शब्द, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक इट बॅक. तर त्याला पुन्हा परत मागं घेणे हे खूपच अवघड आहे. देअरफॉर, आणि म्हणूनच माणसानं काय करायला पाहिजे, लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. तर रागामध्ये कधी न विचार करता कोणतेही शब्द तोंडातून बाहेर काढू नये. अशा पद्धतीनं या लेसनमध्ये त्या गुरुने आपल्या शिष्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर या लेसनमधून आपल्याला सुद्धा बरंच काही शिकायला मिळते. We have studied this lesson up to page number 82. Rest part of this lesson 83 and English workshop we shall see in the next period. I hope you understand very well. We shall meet again. Till then.